बातमी धक्कादायक आहे। 12वीच्या पहिल्याच पेपरला जाताना एका विद्यार्थ्यावरती काळानं घाला घातलाय। डोंबिवलीतला सोहम कटरे याचा लोकलमधून पडून मृत्यू झालेला आहे। ठाणे रेल्वे प्रवासी संस्थेचं ठाणे पश्चिमला निदर्शनं सुरू असल्याचं दिसतंय। लोकलच्या वाढत्या गर्दीमुळे प्रवाशांचा बळी असं नंदकुमार देशमुख यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। जो सोहम कटरे हा 12वीच्या परीक्षेला जात असताना तो कळवा आणि मुंबऱ्याच्या मध्ये अपघातामध्ये मृत्यू पावलेला आहे। तर आम्ही प्रवासी संघटना सातत्याने यांच्या निदर्शनात आणून देतो का तुम्हाला बरंच काही करता येण्यासारखं आहे। सजेशन म्हटलं म्हणजे आम्ही म्हणतो का जिथे अडथळा आहे तिथे तुम्ही एका दोन स्टेशनला थांबू नका, पण जे काम झालेले आहे ते कर्जत खोपोलीपर्यंत तुम्ही 15 डब्याची गाडी चालू करा। ते घोषणाबाजी होते पण त्याची घोषणाबाजीची पूर्ती होत नाहीत आणि म्हणून दररोज आमच्या तरुणांचे मुलामुलींचे अपघात होत आहेत। तुफान गर्दीमध्ये डोंबिवलीकरांचा रोज जीवघेणा लोकल प्रवास सुरू आहे। लोकल ट्रेनमध्ये चढताना उतरताना डोंबिवली इथं प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत। पुरुषांसह महिला प्रवाशांचा लोकलच्या दरवाजावरती लटकून दररोज प्रवास सुरू आहे। काल गर्दीमुळे मुंब्रा कळवा दरम्यान 12वीचा विद्यार्थी सोहम कटरे याचा दुर्दैवी मृत्यू झालाय। भयंकर त्रास आहे डोंबिवली स्टेशनला। तर एनी टाइम कुठलाही टाइमला जा, ट्रेनचा हाच इश्यू आहे। माणसांचं आज जीवाचं काय खरं आहे की नाही हे पण माहित नाही आपल्याला। जीव मुठीत घेऊन चालतोय। ह्या ज्या नवीन टाईल्स आता जे बसवले आहेत ना, ह्या एवढ्या मुळमुळीत आहेत ना, पाय स्लिप होऊ शकतो। तुम्ही वेस्टर्न लाईनला बघाल ना, हे जे येल्लो टाईल्स आहेत असे डॉटेड लावलेत पुढे। ह्या जर रेनी सीझन नसताना तर कोणा पाय सरू शकतो, तर रेनी सीझनमध्ये कोणाचा सहज पाय सरेल। रेल्वेने छोट्या छोट्या पल्ल्याच्या जास्त गाड्या सोडणं किंवा ठाण्यापर्यंतच्या गाड्या सोडून दादरपर्यंतच्या गाड्या सोडून एक गाडी दादरपर्यंतची सोडणं, एक गाडी विटीपर्यंतची सोडणं, अशा प्रकारे जर दादरपर्यंतचं ट्रॅफिक जरी मॅनेज झालं तरी खूप दिलासा पडेल जे CST पर्यंत जातात त्यांना।